आईवडिलांसोबत वाद झाल्यानं रागाच्या भरात हॉस्टेल सोडून पळून गेलेल्या 17 वर्षीय मुलीवर 4 जिल्ह्यात 4 तरुणांनी मदतीच्या बहाण्याने अत्याचार केलेत। वेदांतनगर पोलिसांनी मुलीला शोधल्यावर स्वतः मुलीनेच ही धक्कादायक माहिती दिली। त्यानंतर 3 पथकांच्या मदतीने वेदांतनगर पोलिसांनी समाधान शिंदे वय वर्ष 27 राहणार पुणे, निखिल बोर्डे वय वर्ष 26 राहणार नाशिक, प्रदीप शिंदे वय वर्ष 27 राहणार परभणी व रोहित ढाकरे वय वर्ष 24 राहणार पुसद यांना अटक केली आहे। नीट परीक्षेची तयारी करण्याची बाहेरगावची 17 वर्षीय मुलगी शहरात खाजगी हॉस्टेलमध्ये राहते। अभ्यासाच्या तणावातून तिने आईवडिलांसोबत वाद झाला आणि त्या रागातून 30 नोव्हेंबर रोजी ती हॉस्टेलमधून पळाली। मुलीशी संपर्क न झाल्यानं आईवडिलांनी शहरात धाव घेतल्यावर ही बाब उघडकीस आली। त्यांनी वेदांतनगरच्या निरीक्षक प्रवीण यादव यांची भेट घेतली। यादव यांनी तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल केला। तांत्रिक तपासात मुलगी पुण्यात असल्याचं कळताच पथकानं जाऊन तिला ताब्यात घेतलं। चौकशीत तिने पळून जाण्याचं कारण सांगत तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराची धक्कादायक बाब सांगितली। त्यानंतर यादव यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक वैभव मोरे, संगीता गिरी, नामदेव सुपे यांच्या पथकानं तातडीने रवाना झाले। हॉस्टेल सोडल्यावर तरुणी सर्वप्रथम परभणीला गेली। तेथे रेल्वे स्थानकावर तिला प्रदीप भेटला। राहण्यासाठी जागा देण्याचा आमिष दाखवून त्याने अत्याचार केला। त्यानेच तिला पुसद येथे सोडलं। पुसदला ओळखीच्या असलेल्या रोहितनं पुढे जाण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्यानं अत्याचार केला। ती त्यानंतर नाशिकला गेली। तेथे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या निखिलसोबत भेट झाली। त्याने तिला जेवण व राहण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्यानं अत्याचार केले। पीडिता नंतर पुण्याला गेली। तिथे टॅक्सी चालक समाधानसोबत भेट झाली। त्यानेही तिच्यावर अत्याचार केला। शहर सोडताच मुलीने मोबाईल बंद केला। त्यामुळे पोलिसांना तिला शोधण्यात अडचणी येत होत्या। ते आरोपींच्या मदतीनं वेगवेगळे सिम कार्ड खरेदी करून ठराविक वेळी मोबाईल सुरू करत असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी लोकेशनच्या आधारे तिचा मोबाईल पुढ्यात शोध घेतला व कुटुंबाच्या सुपूर्द केलं। संभाजीनगर प्रतिनिधी, मराठी यस न्यूज।